नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, शेतकऱ्याची मुलं कष्टानं शिकतात, शहरात जातात, नोकरी करतात, पण ज्या मुलांचं लहानपण किंवा बऱ्यापैकी शाळेतलं वय हे वावरात हुंदडत, आई बापाला मदत करत, कधी नांगरायला तर कधी कापणीला, कधी मशागत करायला तर कधी गाईचं दूध काढायला मदत करत गेलेलं असतं, त्या लेकरांना कितीही शिकून शहरात गेलं, चांगल्या पगाराची नोकरी केली तरी गावच्या मातीचा वास काही त्यांच्या नाकातून जात नाही। गावची आणि शेताची आठवण ही येतेच। आता ह्यात काही मुलं सुट्टीसाठी गावाला येतात, मस्त मूड फ्रेश करतात आणि परत शहराला आपापल्या कामाला निघून जातात, पण काहींना गावातच संसार थाटावा आणि गाव मोठं करावं असं वाटतं। आमच्या शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी शेतकऱ्याचा मित्र, सल्लागार म्हणून सतत शेतकऱ्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या एका ऍप बद्दल तुम्हाला सांगायचंय। हे आहे भारत ऍग्री ऍप। ह्या ऍप वर रजिस्टर केलं आणि तुमची शेत जमीन जोडली की लगेचच तुम्हाला तज्ञांचं मार्गदर्शन मिळवता येतं। तेव्हा आजच डाउनलोड करा भारत ऍग्री ऍप। तर हे ऍप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करा। आता आपल्या आजच्या व्हिडिओच्या विषयाबद्दल सांगायचं तर आज आपण अशाच दोन भावांना भेटणार आहोत, ज्यांना गावाच्या आठवणीनं आणि सेंद्रिय शेती करून पौष्टिक गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या इच्छेनं त्यांना गावाकडे ओढून आणलं। अजिंक्य शिवाजीराव हांगे आणि सत्यजित शिवाजीराव हांगे अशी ह्या शेतकरी उद्योजक भावांची नावं आहेत। आम्ही त्यांना उद्योजक का म्हणतोय हे तुम्हाला पुढे कळेलच। ह्यांचा शेती व्यवसाय आणि डेअरी फार्म पुण्याच्या इंदापूर तालुक्यात भोडणी गावात आहे। तिचं नाव आहे टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म। ह्यांची 15 एकर शेती आहे आणि ती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते। विशेष म्हणजे ह्या शेतीला पुरेसा सेंद्रिय खताचा पुरवठा करता यावा यासाठी त्यांनी 60 ते 70 गीर गायींचा गोठा उभारलाय। शेताला शेण आणि गोमूत्राचा पुरवठा हा त्यांचा मूळ उद्देश असला तरी त्यासोबत ते दूध व्यवसायही करतायत। झालं असं की हे दोघे भाऊ आहेत MBA, शहरात मस्त प्रायव्हेट बँकेत जॉब करत होते। बरेच जण म्हणतील, अरे अजून काय पाहिजे, पण शेतकऱ्याच्या मुलांच्या रक्तात शेती असते, मनात गाव असतं। त्यांचं मन रमलं नाही, 1.5 ते 2 वर्ष लागली, पण त्यांनी शेवटी निर्णय घेतलाच की हा प्रायव्हेट जॉब हे शहरी जगणं सोडायचं आणि गावची 15 एकर शेती करायची। आणि गावाकडची 15 एकर शेती आहे, तिच्यातून पिकं आणि व्यवसाय दोन्ही करायचं। नुसतंच निर्णय घेऊन थांबले नाहीत, तर शहरात राहून त्यांना कळलं होतं की तिथल्या बाजारात येणारा रासायनिक शेतीतला माल खाणं माणसांसाठी आधी पैसे तर वाचवतं, पण आजारी पडल्यावर त्याच्या दुपटीनं पैसे घालवतं। म्हणून डोक्यात सेंद्रिय शेतीच करायची हा विचार आला आणि त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यात जाऊन सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या। कारण शेतकऱ्याची मुलं असली तरी सेंद्रिय शेतीसाठी काय करायचं ह्याचं ज्ञान त्यांना आधी नव्हतं आणि त्यांचं शिक्षणही शेतीचं झालेलं नव्हतं। असं फिरून त्यांनी अनुभवातून शिक्षण घेतलं आणि आपल्या 15 एकर शेतीत त्यांनी गेल्या 8 वर्षात एकही रसायन वापरलं नाहीये। त्यांच्या शेतात जे जे पिकतं ते पूर्णपणे सेंद्रिय, ज्याला आजकाल ऑर्गॅनिक हे विदेशी नाव दिलं जातं, ह्या पद्धतीनं पिकतं। पिकांसाठी ते नवे हायब्रिड बियाणे न वापरता ते जुने पारंपरिक बियाणे वापरतात, कारण त्यांच्या अभ्यासानुसार पारंपरिक बियाणांनी उगवलेल्या पिकात मुळातच रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि म्हणून त्याच्यावरचा फवारण्यांचा खर्च देखील कमी होतो। पण ह्या बाबतीतली एक अडचण येते, त्याबद्दल ग्रेट महाराष्ट्रच्या विठ्ठल पाटील यांनी प्रश्न विचारला। तो असा की आपण बाजारात जेव्हा ही सेंद्रिय पिकं नेतो तेव्हा त्याला काही वेगळा भाव मिळत नाही। रासायनिक आणि सेंद्रिय सगळे एकाच भावाने बाजारात विकलं जातं। खरं तर सेंद्रिय पदार्थांचे फायदे जास्त असल्यामुळं त्यांना जास्त भाव मिळायला हवा। ह्यावर अजिंक्य यांनी सांगितलं की हो, सुरुवातीला ही अडचण आम्हाला देखील आली। 4 वर्ष आम्हाला ना चांगला भाव मिळाला ना ग्राहक, आम्ही तोट्यात होतो। पण तेच शेती आणि व्यवसाय करायचा म्हणजे जरा संयम मात्र ठेवावा लागेल। आणि ह्यात एक गोष्ट लक्षात आली की आम्ही शेती तर चांगली करत होतो, पण मार्केटिंग मध्ये कमी पडत होतो। म्हणजे आमच्या शेतात पिकलेला माल इतरांपेक्षा वेगळा आहे आणि तो तुमच्यासाठी कसा फायद्याचा आहे हे आम्ही लोकांना पटवून दिलेलं नव्हतं। मग आम्ही मार्केटिंग वर भर दिला। अजिंक्य म्हणतात की शेतकऱ्याच्या मुलाला शेती जमतेच, पण जितकं पिकवणं महत्वाचं आहे तितकंच लोक
लोकांपर्यंत जाऊन विकणं हे देखील महत्वाचं आहे। ही एक सायकल चालवण्यासारखं आहे। शेती त्याचं एक पॅडल असलं तर दुसरं पॅडल हे मार्केटिंग आहे। दोन्ही असल्याशिवाय यश मिळत नाही। आताच्या शेतकऱ्यांना ते मार्केटिंगवर भर देण्याचा सल्ला यासाठीच देतात। मार्केटिंगमुळे आज ते परदेशातही त्यांच्या शेतातला माल आणि इतर उत्पादनं विकू शकतायत, आणि तेही चांगल्या भावात किंवा दुप्पट भावात असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। सुमारे 40 वेगवेगळ्या देशात टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्मचा माल आज पोहोचतोय। हा संयमानं व्यवसाय करण्याचा आणि आपण करत असलेल्या व्यवसायाच्या पद्धतीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवल्याचा परिणाम आहे। सेंद्रिय शेतीत लगेच उत्पन्न वाढत नाही जसं रासायनिक शेतीत वाढतं, पण सेंद्रिय शेतीत मातीचा पोत सुधारतो, कस सुधारतो, आणि ह्याचा फायदा शेवटी शेतकऱ्याला आणि ग्राहकाला असं दोघांनाही होतो असं ते सांगतात। टू ब्रदर्सची ख्याती पंतप्रधानांपर्यंतही पोहोचलीये। आपल्या मन की बात मध्ये त्यांनी टू ब्रदर्सच्या कार्याचा उल्लेख केला आणि ट्विटरवरून जनतेला त्याविषयी माहिती देखील दिली। इतकंच नाही तर आता टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्मला देशा परदेशातूनही अभ्यासासाठी शेतकरी आणि शेती अभ्यासक भेटी देतात। आजवर 9000 देशी परदेशी शेतकऱ्यांनी फार्मला भेट दिलीये। विविध बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मोठमोठे उद्योजक देखील आज टू ब्रदर्सचे ग्राहक आहेत, कारण सेंद्रिय खाण्याचं महत्व त्यांना पटलंय। नुसतं पीकच नाही तर भुईमुगापासून चिक्की, शेंगदाण्याची चटणी, गव्हाचं पीठ तसंच लोणचे ह्या कुठल्याच पदार्थात ते रासायनिक प्रक्रिया वापरत नाहीत। सगळं 100% सेंद्रिय। त्यांच्या पॅकिंगसाठीही ते प्लास्टिकचा वापर न करता काचेच्या भांड्यांमध्ये ते भरतात आणि स्वतःच्या नावाच्या ब्रँड खाली ते विकतात, ज्याचं नाव आहे टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म। 2 मराठी तरुण बरी नाही तर चांगली नोकरी सोडतात, गावी येतात, आपली 15 एकरची शेती सेंद्रिय पद्धतीनं कसतात। नुसतं इतकंच नाही तर संयमानं 4 वर्ष तोटा सहन करून आत्मविश्वासानं शेती, दूध व्यवसायासोबत सेंद्रिय पदार्थ तयार करून त्याची व्यवस्थित मार्केटिंग करून ते विकतात। देशा परदेशात त्यांचं प्रोडक्ट विकलं जातं। देशा परदेशातून शेतकरी त्यांची माहिती घेण्यासाठी येतात। बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजक त्यांचे ग्राहक बनतात आणि महिन्याला 80 लाखाची उलाढाल ते करतात, आणि स्वतः देशाचे पंतप्रधान त्यांच्या कामाची दखलही घेतात। एक मराठी माणूस म्हणून आपल्याला याचा नक्कीच अभिमान वाटला पाहिजे। मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हे बोलणाऱ्यांच्या तोंडावर हे सेंद्रिय उत्तर आहे। सेंद्रिय शेती आणि पदार्थ तयार करण्याची पंचसूत्री ह्या 2 भावांकडे आहे। ती काय आहे? सेंद्रिय शेतीच करावी असा विचार त्यांनी का केला? रासायनिक शेती आणि सेंद्रिय ह्यापैकी शेतकऱ्याला आणि ग्राहकाला नक्की कोणती फायद्याची आहे बरं? त्यांचे ग्राहक दुप्पट भाव असूनही त्यांचा माल, त्यांचे पदार्थ का विकत घेतात बरं? सेंद्रिय शेतीचे शेतीला, शेतकऱ्याला आणि समाजाला काय फायदे आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजिंक्य हांगे यांनी ग्रेट महाराष्ट्रच्या मुलाखतीत दिली आहेत। चला तर पाहूया। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। आपण इंदापूर तालुक्यात आलेलो आहेत। सेंद्रिय शेती काळाची गरज ह्या विषयी आपण माहिती थोडी जाणून घेऊया। सर नमस्कार। 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 तुमचं आपल्या चॅनलवर सर्वप्रथम स्वागत। तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा आमच्या बंधूंना। तर माझं नाव आहे अजिंक्य शिवाजीराव हांगे। पत्ता आमचं मूळ गाव हे जिथं आहे बोडणी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मी आणि माझा बंधू, त्यांचं नाव सत्यजित शिवाजीराव हांगे। सतीश आणि मी, आम्ही दोघं हे शेती चालवतो। याचं नाव आम्ही टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स ठेवलंय। साधारणतः 15 एकरची शेती आहे आणि एक साधारणतः 70-80 गिर गाय आहेत। त्यांच्या शेणावर, त्यांच्या गोमूत्रावर आपण हे सगळं करतोय। टोटल ऑर्गॅनिक शेती आहे, कुठंच काय आपण केमिकल यूज करत नाहीये। मागच्या 8 वर्षापासून आम्ही फुल टाइम शेती करतोय। शेतकरी मित्रांनो, पुढच्या मुलाखतीला चालू करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र, सल्लागार म्हणून सतत शेतकऱ्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या एका ॲप्लिकेशन बद्दल तुम्हाला सांगायचं आहे। ते ॲप्लिकेशन म्हणजे भारत ॲग्री ॲप। तर ह्या ॲपवर तुम्ही डाउनलोडिंग करून रजिस्टर करू शकता। रजिस्टर केल्यानंतर तुमची शेती आहे म्हणजे जमीन ते ॲड करू शकता। ते ॲड केल्यानंतर तुम्हाला यांच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभत असतं। म्हणजे तुम्ही शेती कशी करायची, कोणत्या रोगावर कोणतं औषध फवारायचं याविषयी तुम्हाला माहिती मिळत असते। तर लगेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून डाउनलोडिंग करा आणि रजिस्टर करा। व्हिडिओला सुरुवात करूया। तसं आमचं बॅकग्राऊंड, आम्ही दोघांनी शिक्षण पुण्यात घेतलं होतं। दोघांचं MBA झालं। आम्ही जॉब करत होतो वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय बँकेमध्ये, पण आवड पहिल्यापासून शेतीची होती। कुठतरी जॉब करताना सारखं वाटायचं की म्हणजे लहानपणापासून आपण हे बघितलं होतं, शेतकरी कुटुंब, गाई म्हशी,
शेती आणि करायची आवड होती. पण सगळ्यांचं म्हणणं होतं की शेती करणं ही काय फायदेशीर नाहीये. तुम्हाला चांगली नोकरी लागली, तुमचं शिक्षण चांगलं आहे, तर तुम्ही शेती करू नका. तर आम्हाला ज्यावेळेस वाटलं की शेती करावं, तिथनं पुढे 1.5 ते 2 वर्ष लागले ती करेज गॅदर करायला की आपण आपली जॉब क्विट करू आणि पूर्णपणे इथं उतरू. आणि 2012 मध्ये पूर्णपणे शेती करायला आलोय. आज 8 वर्ष झाल्यात. अतिशय आवडीचा विषय आहे आणि आम्हाला लकी वाटतं की आम्हाला हे शेती करायला मिळते. प्रत्येक दिवस जिथं जातो आमच्यासाठी म्हणजे नॅचरल जे आहे आपली शेती आपण केली पाहिजे. आणि आता तुमच्याकडे किती एकर शेती आहे? साधारणतः 15 एकर शेती आहे. त्याच्यानंतर 1 एकर आपण गायींसाठी वेगळं ठेवलेलं आहे, गायी गोटा आणि त्यांचं सगळं चारा ठेवण्यासाठी. आणि साधारणतः 1 एकर एक तळ केलेलं आहे पाणी साठवण्यासाठी. कोणत्या जातीच्या गाय आहेत आपल्याकडे? आपल्याकडे सगळे गिर गाय आहेत. साधारणतः 70-80 गिर गाय आहेत. म्हणजे देशीच आपल्याच भारतातल्या गायी आपल्याकडे आहेत? हो, तर आपल्याकडे म्हशी नाही आहेत, जर्सी गाय नाही आहेत. आपली देशी गोवंताचे गाय आहेत, गिर जातीचे आहेत. त्यांना चारा कमी लागतो, त्यांचं दूध पण कमी आहे. पण देशी आणि जर्सी मध्ये जमीन आसमानचा फरक आहे, आपल्या सगळ्यांना आजपर्यंत कळालेलं आहे. तर आमचा उद्देश गाय ठेवण्याचा मूळ त्यांचा शेण आणि गोमूत्रासाठी आहे. दूध आम्ही हे बाय प्रोडक्ट म्हणून ट्रीट करतोय. जे काय शेण निघन, जे काय गोमूत्र निघन, ती स्लरीच्या द्वारे आम्ही रानात पिकांना डायल्यूट करून सोडतोय. शेतात कोणती कोणती पिकं आहेत आपल्याला? आता साधारणतः 20-25 पिकं आहे. तर आम्ही एक पीक पद्धत शेती करत नाहीये. एकाच एकरात जसं तुम्ही बघितलं बरेच पिकं आहेत. मग तिकडं पपई आहे, केळी आहे, डाळिंब आहे, चिक्कू आहे, अनेक फळं आहेत, अनेक भाजीपाला आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे काही सीझनल पिकं असतील, आता गव्हाचा सीझन आहे तर गहू लावलाय, त्याच्यानंतर आम्ही हरभरा पण लावला होता, त्याच्यानंतर आम्ही भुईमुग पण लावलेला आहे. तर अशा अनेक पिकं आम्ही लावतोय. साधारणतः 25-26 पिकं आहेत. मग ह्यांना तुम्ही रासायनिकचा काही खतांचा वापर करत नाही, हा असे म्हणजे सेंद्रिय शेतीच करताय? हो हो, इतर रसायनाचा वापर कुठंच नाही. तर रसायनाचा वापर करायचा नसेल तर रोगराई जी असते ती झाडाला स्वतःची प्रतिकार क्षमता चांगला पाहिजे ती रोगराई लढण्यासाठी. तर त्यासाठी मूळ म्हणजे तुम्ही जी बी लावताय ती बी देशी पाहिजे. तर आम्ही जर भुईमुग लावलाय तर ती घुंगरू शेंगदाणा लावलाय. आम्ही जर लिंबू लावल्यात तर ती कागजी लिंबू लावल्यात. आम्ही जर गहू केलाय तर ती खपली गहू केलाय. तर ह्या मॉडर्न किंवा हायब्रिड किंवा नवीन जी जाती आहेत त्यातला आम्ही काय करत नाहीये. कारण हे जुन्या जातींचं प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यांना जर रोगराई अटॅक झालं, बॅक्टेरिया अटॅक झाला, ते स्वतःहून ते चांगलं लढू शकतात. तर मूळ आम्ही ती एक पहिलं काम करतो की आम्ही सगळं देशी बियाणं लावतोय. नंतर तुम्ही विचारलं कसं आम्ही मॅनेज करतो, तर दशपर्णी आणि पंचगव्य आहे. तर प्रत्येक 10 ते 15 दिवसाला आम्ही दशपर्णीचा स्प्रे घेतोय, पंचगव्याचा स्प्रे घेतोय. आणि जसं बघितलं तुम्ही पिकं आंतरपिकं खूप आहेत. तर आंतरपिकं खूप असल्यावर तुमचं पेस्ट मॅनेजमेंट इंटिग्रेटेड फॉर्म मध्ये होऊन जातं. जी पक्षी ह्या झाडावर राहतो ती त्या झाडावरचं कीड खातो. असा अनेक वेगळ्या जातीचे, अनेक वेगळे एकदल, द्विदल, फळं, पल्सेस, ग्रेन्स असे वेगळे वेगळे तुम्ही जर व्हरायटी लावले तर तुमचं पेस्ट मॅनेजमेंट पण होऊन जातं. दशपर्णी पंचगव्य पण आम्ही यूज करतोय, लावताना वाण पण देशी लावतोय. तर पूर्णपणे प्रोसेस आम्ही नैसर्गिक ठेवली. बरं, ह्या क्षेत्राकडे तुमचं वळण्याचं कारण काय आणि तुम्ही आले? आवड असल्यामुळे काय कारण काय असेल? मुळात शेतकरी कुटुंब, वडील शेतीच करायचे. आम्हाला आठवते, आम्हाला कळते असं जेवढे नातेवाईक आहेत, आईकडनं असतात, वडिलांकडे नातेवाईक असतात, सगळं पहिल्यापासून शेतीच करता आलेले आहेत. तर मुळात ती आवड खूप स्ट्रॉंग होती शेतीची. आणि आम्ही ज्यावेळेस नोकरी करता करता शेतीत डोकं लावायला चालू केलं त्यावेळेस आमचं काय एज्युकेशन नव्हतं. आम्ही BSc ॲग्री नाहीये, MSc ॲग्री नाहीये. त्यामुळं शेतीतलं शिक्षण असं काहीच नाही. आवड होती आणि थोडं थोडं डोकं लावायला चालू केलं, कळलं की म्हणजे आम्ही बघितले, अनेक पिकं बघितले, अनेक शेतकरी बघितले. कोण द्राक्ष करत होतं, कोण डाळिंब करत होतं, कोण ऊस करायचे. मग लक्षात आलं की आपण शेतकरी म्हणून एखादं पीक उगवत नाहीये, तर खरं म्हणजे लॉंग टर्म मध्ये आपण मातीचा पोत सुधारवतोय. आपण जर मातीचा पोत सुधारवला, ऑटोमॅटिक त्याच्यात आपण जे पण पीक लावणार, मग ते कुठलंही असो, डाळिंब असो, द्राक्ष असो, केळी असो, त्याचं क्वालिटी चांगली असणार. तर लॉंग टर्म मध्ये आपण शेतकरी म्हणून मातीचा पोत सुधारवतोय. तर ही सगळा अभ्यास खूप इंटरेस्टिंग वाटला. मग कुठेतरी असं कळलं की आपण शाळेत जेवढं काय शिकलो होतो, मग केमिस्ट्री असो ती रानात यूज केली जाते, फिजिक्स असो ते रानात यूज केलं जातं, स्टडी ऑफ रेनफॉल, स्टडी ऑफ क्रॉप, स्टडी ऑफ सॉइल, मातीचा अभ्यास, मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास, जीवाणूंचा अभ्यास. तर कुठेतरी आपण जेवढे काय सगळे विषय शाळेत शिकलोय ते सगळे कल्मिनेट होतात शेतीमध्ये. तर आवड पण होती आणि विचारणे पण वाटलं की ह्याच्यासारखं
इंटरेस्टिंग विषय दुसरा कुठला असू शकत नाही, म्हणून विचार केला की शेती आणि शेतीच करायची. बरं, आता तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालाय, रासायनिक न सोडता. काय लोकांचा असा म्हणजे मत असतं की सेंद्रिय शेती केल्यावर ती परवडत नाही म्हणून लोक करत नाहीत अलीकडे. तुमचं काय मत आहे या शेतीविषयी? सेंद्रिय शेती तुम्ही करता, तुमचा काय अनुभव सांगता? तर आमचा अनुभव, आम्ही सेंद्रिय शेतीकडे का वळवलो, आम्हाला मातीचा पोत सुधारायचा होता. आमच्याच रानात ऊस होता. 40 वर्षापूर्वी 80 टन उतार आरामात निघायचा, 90 टन उतार निघायचा. आम्ही बघत चाललो होतो की 80 टनावरून ते 60 टन 40 टन कमी कमी होत चाललं होतं. आणि इनपुट वाढत चालले होते. जर पहिलं 4 पोते युरिया टाकायचं तर आता ते 6 टाकायला लागतात. तर असं हे सगळं बघता बघता लक्षात आलं की आपलं मातीचा पोत कमी होत चाललाय. मग केमिकलनी काय होतं हे जर अभ्यास आपण केला तर मला नाही वाटत जास्त वेळ लागेल ही समजायला की सेंद्रिय शेती हीच तुमचं लॉंग टर्म किंवा शेतकऱ्याचं लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. केमिकली तुम्ही तेवढंच करू शकता, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स पण आहेत, जी पंजाबमध्ये आपण बघतोय, जे आपण इथं आपल्या शेतकऱ्यांसोबत आपण एक्सपिरियन्स करायला लागलोय. तर लॉंग टर्म विचार केला आणि सेंद्रिय शेती ही प्रॉफिटेबल पण आहे. ह्याला खर्च पण कमी लागतोय, थोडा उशीर लागतो. तुम्हाला पहिले 2-3 वर्ष थांबायला लागेल. जे केमिकलमध्ये लगेच तुम्हाला उत्पन्न जास्त मिळतं तसं इथं मिळणार नाही. पण जर तुम्ही लॉंग टर्म आणि पूर्ण जर विचार केला होलिस्टिकली तर सेंद्रिय शेतीचे फायदे म्हणजे भरपूर आहेत. नुसतं शेतीसाठी नाही तर त्या पिकांना जे बाहेर निघतंय ते पीक पण गिरायकासाठी जे खातोय, जे ते कंझ्युम करतोय, त्याला पण ते औषधीय गुणधर्म जास्त आहेत सेंद्रियमध्ये. आता कसं असतं माहितीये का, आपण जर बाजारात ही प्रोडक्ट घेऊन गेलो विकायला तर तिथं सेंद्रियसाठी वेगळी जागा नसते विकण्यासाठी किंवा रासायनिकसाठी. तर सगळं एकाच ह्याच्यामध्ये भावामध्ये विकलं जातं. तर मग त्यासाठी तुम्ही काय केलं? नाही, हा प्रश्न चांगला आहे. म्हणजे आमच्याकडे बरेच शेतकरी येतात, आम्ही त्यांना सांगतो की शेती ही सायकल चालवण्याप्रमाणे आहे. तुमचा एक पाय शेतीवर पाहिजे आणि एक पाय तुमचा मार्केटिंगवर पाहिजे. आम्ही ज्यावेळेस आलो 2012 मध्ये शेती करायला, त्यावेळेस मार्केटिंग हा आमचा काय उद्देश नव्हता. 2012 ते 2016 आम्ही जे काय पिकं रानातनं घेतले, मार्केटला नेऊन विकले आणि कधीच रेट काय व्यवस्थित सापडलं नाही. मग लक्षात आलं की आपण जे उगवतोय हे वेगळे. म्हणजे समजा उदाहरण करता गहू, आता खपली गव्हात ग्लुटेन कमी आहे, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. हायब्रिड गव्हात ग्लुटेन खूप मोठ्या प्रमाणात आहे, ती मानवी शरीराला लवकर पचत नाही. तसंच घुंगरू शेंगदाणा बारका आहे पण त्याच्यात न्यूट्रिशन जास्त आहे. असे अनेक फायदे आहेत जुन्या वाहनाचे. मग ही सांगण्याची गरज पडायची. मग ती ह्या मार्केटमध्ये आपल्याला सांगता येत नाही, तर आपला थेट अंतिम ग्राहक भेटत नाही. म्हणून आम्ही 4 वर्ष लॉसमध्ये गेल्यानंतर अंतिम गिरायकाकडे कसं पोहोचता येईल, त्याला कसं सांगता येईल की आपण काय करतोय, जी वाण देशी उगवतोय ह्याचा फरक त्याच्या शरीराला कसं पडतो आणि कसं आहेत औषधी गुणधर्म जास्त आहेत. असं करत करत पहिले 4 वर्ष आम्ही टोटल लॉसमध्ये गेलो. आणि 2016 पासून स्वतःहून एक गिरायक आम्ही पहिले 7 महिने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्केटिंग करून हळूहळू सेट झालं ते. तर पहिलं एकही गिरायक नव्हता. आज साधारणतः एक 25-30 हजार गिरायक आहेत. साधारणतः 40-42 देशात माल डायरेक्टली जातोय आणि आता कुठतरी ते दुसरा पेडल बसलाय. बर, आता तुम्ही हे कसं मार्केटिंग करता किंवा ह्या शेतीतून तुम्ही कसं प्रोडक्ट तयार करता वगैरे काय करता तुम्ही? तर आम्ही रानात जे काय निघन त्याचं काय प्रोडक्ट बनवता येतं का हे आम्ही विचार करतो. समजा आम्ही भुईमुग घेतला असेल तर भुईमुग शेंगदाण्यापासून, आपल्या शेंगदाण्यापासून काय काय करते, तर आम्ही शेंगदाण्याचं तेल करतोय लाकडे घाण्यावर, शेंगदाण्याचं पीनट बटर करतोय, शेंगदाण्याची चटणी करतोय, शेंगदाण्याचं चिक्की करतोय. तसंच दूध असेल तर दुधातनं काय करावं तर आम्ही तूप करतोय. तसंच गहू जर असेल तर गव्हातनं आम्ही पीठ करून विकतोय. तर पहिला आपण विचार करतो की आपल्या रानात आपल्या वातावरणात काय पिकवता येईल. तर आमचा भाग जरा दुष्काळी आहे, पाण्याची कमतरता भासते. तर मग अशी पिकं आम्ही घेतो ज्याला पाणी कमी लागतं. शेवगा पण आम्ही मोठ्या प्रमाणात घेतो. आणि मग ती पीक तयार झाल्यावर त्याला आपल्याला काय प्रोसेस करता येईल आम्ही ते करतो आणि मग ते विकतो. म्हणजे आता तुम्ही जे इथं पिकवता ते डायरेक्टली शेतात डायरेक्टली मार्केटला न नेता त्याच्यावर बाय प्रोडक्ट तयार करून तुम्ही ते विकताय. बरोबर. आम्ही टोटल प्रोसेस म्हणजे पिकवतो पण आम्हीच, शेती पण आम्हीच करतोय. त्याच्यानंतर प्रोसेस करताना, आता शेती करताना कुठंच केमिकल युज करत नाहीये, प्रोसेस करताना पण कुठंच केमिकल युज करत नाही. प्रिझर्वेटिव्ह नाही, ॲडिटिव्ह नाही, बाइंडर्स नाही. तो लोणचं असेल, चटणी असेल, तो करताना कुठं आम्ही केमिकल त्याला प्रिझर्व करण्यासाठी युज करत नाही. आणि नंतर पॅकेजिंगचा विषय येतो. पॅकेजिंग पण आम्हीच करतोय आपल्याच लेबल खाली, आपल्याच नावाखाली. आणि पॅकेजिंग पण आम्ही टोटली ग्लास बाटलीत करतोय, कुठंच आम्ही प्लास्टिक युज करत नाहीये. तर पीनट बटर असतं, तूप असेल, बाकीचे लोणचाचे पदार्थ आहेत, सगळं आपण ग्लास बॉटलमध्ये करतोय. तर टोटल चेन म्हणजे शेतीपासून, प्रोसेसिंग पासून
पॅकिंग पर्यंत हे टोटल चेन आम्ही केमिकल फ्री ठेवलंय, कुठंच केमिकल येत नाही. बर बर. मग यातून तुम्ही कसं उत्पन्न मिळवताय? मग लोकांना काय सांगाल या शेतीविषयी? कसं उत्पन्न जास्त मिळवता येईल यासाठी? उत्पन्न चांगलं मिळवता येईल. म्हणजे 15 एकर मार्केटिंग करता करता आम्हाला कधी नाकी नाही येतं. कारण एका एकरातनं टनोचा माल येतो. ती जर तुम्ही प्रोसेस केला आणि अर्धा किलो मध्ये पॅक केला तर तो भरपूर माल आहे. तर उत्पन्न नक्कीच जास्त करता येतं. पण जसं मी म्हणलं होतं, तुमचं लक्ष दोन्हीकडे पाहिजे. फक्त शेती करून जमत नाही, तुम्हाला स्वतःहून मार्केटिंग मध्ये उतरायला लागेल. आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना बऱ्यापैकी शेती जमते. मी जर केळ लावली तर समजा 40 टन नाही निघणार, पण 30 टन 25 टन मला काढता येते. आपल्या सगळ्यांची अडचण मार्केटिंगमध्ये. तर तेवढ्या 25 टनाची केळी जर तुम्ही मार्केटिंग केली तर ते भरपूर पैसे झाले ऑर्गॅनिकच्या किमतीत. काही शेतकऱ्यांचा असा अनुभव असतो की जास्त उत्पन्न निघलं म्हणजे जास्त नफा. तर जेवढं तुम्ही चांगलं काढाल तेवढंच तुम्ही त्यातून म्हणजे लोकांना जेवढी तुम्ही पटवून द्याल सेंद्रिय शेतीविषयी, तर तेवढंच तुमचं मार्केटिंग चांगलं होऊ शकतं. हे तुम्ही आता लोकांना दाखवूनच दिलेलं आहे. आता तुमचं सध्या ते मार्केटिंग चालूच आहे. तर शेतकऱ्यांना ह्या शेतीविषयी काय सल्ला द्याल? प्रश्न तुमचा चांगला आहे. आता समजा आम्ही जेवढे पिकं लावलेत आणि जुनी वाण असल्यामुळे आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न कमी निघतं. समजा मी गहू हायब्रिड लावला असं उत्पन्न मला भरपूर जास्त भेटलं असतं. तसंच बाकीच्या पिकांमध्ये किंवा रासायनिक जर तुम्ही वापरलं असतं तर ते अजून उत्पन्न जास्त निघलं असतं. बरोबर. आणि जास्त लोकांचा भर काय आहे की पिकातून जास्त उत्पन्न काढणं, ते चांगलं असू किंवा ते त्याची क्वालिटी कशी आहे हे त्यांच्या डोक्यात नाही, फक्त उत्पन्न जास्त निघलं पाहिजे. मग ते काय होतं, जास्त उत्पन्न जेवढं तुम्ही मालाचा जेवढा तुटवडा कराल तेवढं तुम्हाला जास्त रेट मिळेल. आणि माल जेवढा तुम्ही चांगला द्याल तेवढं तुम्हाला जास्त लोक ते पटवून दिल्यानंतर खरेदी करतील. आणि तुम्ही लोकांना पटवून दिलं होतं म्हणजे त्यामुळे. हो, आम्ही उत्पन्न जास्त निघावं ह्यात कधी लक्ष एवढं ठेवलं नव्हतं. पण उत्पन्न जे निघण ती औषध असलं पाहिजे. आपण जे म्हणतो फूड इज मेडिसिन किंवा जेवणच एक औषध असू शकतं. तर ज्यावेळेस तुम्ही जुने वाण उगवता त्यांचं तुम्हाला प्रोडक्शन कमी निघणार, पण गिराईक म्हणून जर मी ते कन्झ्युम केलं तर त्यात न्यूट्रिशन जास्त आहे, त्यात औषधी गुणधर्म जास्त आहे आणि ते तुम्हाला औषधाचे रेट द्यायला तयार होतात. आम्ही खपली पण चांगल्या रेटने विकतोय, 3 पट 4 पट रेटने विकतो ह्याच्यापेक्षा. आम्ही तूप पण भरपूर रेटने विकतोय. का? कारण असं जर आपण शेती केली ना, अशी जर आपण प्रोसेसिंग करून अशी पॅकिंग करून जर प्रोडक्ट तयार केला तर तो औषधच आहे, तो अन्न नाहीये. म्हणून ते आम्ही औषधाच्या किमतीतच विकतो. तुम्ही जे सेंद्रिय शेती आता करताय त्याची काय पद्धत काय करता तुम्ही, कोणती वापरताय आणि ती कुठे शिकला का तुम्ही? आमचं जसं एज्युकेशन किंवा शिक्षण BSc ॲग्री MSc ॲग्री असं नव्हतंच. मुळात आम्हाला शिक्षण ॲग्रीचं नव्हतं. तर आम्ही जे काय शिकलो शेतीबद्दल हे 2-3 प्रकारे शिकलोय. एक म्हणजे पुस्तकं वाचले आणि जे काय ऑनलाईन व्हिडिओज दुसऱ्या शेतकऱ्यांचे ते बघितले. पण त्याच्यापेक्षाही मेन म्हणजे शेतकऱ्याचं रानात जाऊन शिकलो. आम्ही असे बरेच शेतकरी व्हिजिट केलेत महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये. त्यांचे प्रॅक्टिसेस बघितले आणि ते सगळं बघून आम्ही एक 5 प्रिन्सिपल्स लक्षात आले की आपण हे 5 गोष्टी केल्या पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देशी गायचं शेण गोमूत्र. तर आम्ही गाय घेतल्यात मूळ शेणखत आणि गोमूत्रासाठी. तर पहिलं म्हणजे देशी गाय शेण गोमूत्र. दुसरं म्हणजे आम्ही एक पद्धत पीक करत नाहीये, म्हणजे एका एकरात फक्त केळी लावली असं करत नाही, तर 20, 25, 30 पिकं मल्टीक्रॉपिंग करतोय. तिसरं प्रॅक्टिस म्हणजे आम्ही मल्चिंग मोठ्या प्रमाणात करतोय. आच्छादन पडलेला पाळा असेल, पाचोळा असेल, फांद्या असतील ते आम्ही कुठं बाहेर नेऊन जाळत नाही, तर अनादच आपण टाकतोय. चौथं म्हणजे कंपाऊंड झाडं सगळीकडे लावलेत, जी झाडं ऊन जातात, टेम्परेचर कमी करतात, वारं थांबवतात. आणि शेवटचं प्रॅक्टिस जी सगळ्यात महत्वाचं आहे ही म्हणजे आम्ही देशी बियाण्याच लावतोय. जी काय वाण असेल, जी काय क्रॉप आपण लावतोय त्याचं देशी वाण जी असेल ती सोर्स करून तेच लावतो, हायब्रिड लावत नाही, काय लावत नाही. तर मुळात हे 5 प्रॅक्टिसेस आपण फॉलो करतो. तुम्हाला सुरुवातीला या क्षेत्राकडे येताना काय अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणी तुम्ही लोकांना शेअर करा, जेणेकरून जे आता नवीन येतील या क्षेत्राकडे त्यांना पण ते समजेल, यासाठी तुम्ही ते सांगा. आम्हाला अडचणी म्हणजे मुळात आम्ही एक चांगलं क्षेत्र, एक चांगली अपॉर्च्युनिटी सोडून शेतीत येणार होतो. आणि शेतीत सगळे म्हणायचे की शेतीत काय फ्युचर नाहीये, शेतीत पैसा नाहीये, शेतीतनं कोणाचं भलं होत नाही. तर पहिलं म्हणजे सामाजिक अडचणी आहेत. नंतर शेती करायला आल्यावर असं पण आहे की ते चुकीचे आहेत. शेती करायला की कळालं की ते पण बरोबर बोलतात, कारण मार्केट आपल्या हातात नाहीये, निसर्ग आपल्या हातात नाहीये, पाणी कमतरता भासते. तर चॅलेंज आहे शेती करणं. तर पहिलं मला लोकांना म्हणजे ज्याला पण इच्छा आहे शेती करायची त्याला हे सांगायला लागेल की तुम्हाला आवड पाहिजे मुळात, कारण अडचणी खरोखर आहेत.
मार्केटचे असू, निसर्गाचे असू, सामाजिक असू, तर कुठेतरी आवड पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्हाला 4-5 वर्ष आम्ही लॉसमध्ये होतो. कुठेतरी 4-5 वर्षापासून आम्ही त्यातनं थोडे पैसे निघायला लागले. तर सोडू नका. तुम्हाला तरी गोष्ट आवडत असेल तर आम्हाला 4 वर्ष लागले लॉस सहन करायला. तर तुम्हाला पण जे पण नवीन येते कदाचित तुम्हाला चॅलेंजेस फेस करायला लागतील. तर दुसरी गोष्ट सोडू नका. तिसरी गोष्ट, मार्केटिंगमध्ये एक डोळा राहून द्या. नुसतंच शेती करून जमत नाही. बरोबर. आणि आजकाल सोपं झालंय, पहिल्यासारखं राहिलं नाही. एवढे 2-3 गोष्टी मी सांगू इच्छितो. मार्केटिंगसाठी तुम्ही काय फंड यूज केले त्यासाठी? मार्केटिंगला आम्ही असं काही ठरवलं नव्हतं बरं का. जसं तुम्हाला सांगितलं, पहिलं 4 वर्ष जे काय माल निघायचा आपलं APMCला नेऊन विकला, पण काय रेट भेटला नाही. मग आम्ही पहिले 7 महिने जे हातगाडीवाले असायचे त्यांना माल द्यायचो आणि त्यांच्यासोबत 7 महिने व्यवहार केला. तिथं थोडं प्रॉफिट व्हायला लागलं. मग मॉल सोबत बिझनेस केला लेवल 2ला. मॉलमध्ये पण ग्रीडिंग लय व्हायची, सगळा माल घेत नव्हते. फक्त जे चांगला चकाकी माल होता बाहेरनं ती घ्यायचे, बाकीचा माल सोडायचे. मग त्याच्यानंतर आम्ही थेट गिरायकापर्यंत पोहोचायला लागलो. मार्केट हे जे रविवारचे मार्केट असतात, आठवडे बाजार, आणि आम्ही गिरायकाला सांगायला लागलो की आपण काय करतोय, कसं करतोय, ह्याचा फायदा काय आहे. आणि मग एक गिरायक भेटत गेले. अँड फास्ट फॉरवर्ड 8 वर्ष आज साधारणतः 25,000 गिरायक आहेत. बरं. सोशल मीडियाचा तुम्हाला या शेतीसाठी काय फायदा झाला का? सोशल मीडिया, आम्ही शेती चालू केल्यावर आवड होती शेतीची म्हणून आम्ही एक फेसबुक पेज उघडला होता. आणि रोज आम्ही जे काय करतोय त्याचे एक छोटे व्हिडिओज करून टाकायचो. मग दारी धरतोय किंवा हार्वेस्टिंग चालू आहे किंवा गायंसोबत आहे, कारण आम्हाला आवडायचं, ह्या निसर्गात राहायला आवडायचं. म्हणून आम्ही खुशीने ते व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर टाकायचो. पण हळूहळू ते सोशल मीडियावर सगळे लोक एकत्र यायला लागले ज्यांना पण आवड आहे शेतीबद्दल. आणि मग तिथनं नक्कीच फायदा झाला. लोकांना कळलं आम्ही काय करतोय, कसं करतोय. आणि मुळात म्हणजे काय खर्च नव्हता. बरोबर. शेतकरी होतो, रिसोर्सेस नव्हते, आणि फेसबुक फ्री, इंस्टाग्राम फ्री, युट्यूब फ्री. त्यामुळं हे सगळे फ्री चॅनल आम्ही यूज करायला लागलो. पण ब्रँड बिल्ड करायचा किंवा मार्केटिंग करायचा ह्या हेतूने नाही, पण आपला आवड आहे, मजा येते आणि आपण खुशीने हे व्हिडिओ अपलोड करतोय, असं करायचं. म्हणजे उत्पन्नाची आशा न ठेवता आपण तुम्ही एक आनंद मिळतोय म्हणून तुम्ही हे केलं आणि त्यामुळे तुम्हाला तो फायदा ऑटोमॅटिकली झाला. बरोबर. तुम्ही शेतकऱ्यांना एक सल्ला द्या, म्हणजे एक माहिती द्या, तुमचा अनुभव द्या की सेंद्रिय शेती कशी फायदेशीर आहे आणि जर रासायनिक शेती वाढली तर त्यातून पण काय आपलं नुकसान होऊ शकेल. बरोबर. तर मग आता बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण जर केमिकल शेती करत असेल तर खर्च किती आहेत. मग ते तुमच्या फवारण्याच्या असतील, औषधाच्या असतील, युरियाच्या असतील. तर हे इनपुट कॉस्ट जर तुम्ही बघितलं तरी केमिकल फार्मिंग मध्ये लय जास्त आहे. इनपुट कॉस्ट तुम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये काहीच नाही, किंवा फक्त गायचं आहे आणि ते शेणखत गोमूत्र टाकणं. पण ते पण सेल्फ सस्टेनिंग आहे. त्या गायींना परत कालवड होतात आणि ते वाढत जातं. तर पहिलं गोष्ट म्हणजे इनपुट कॉस्ट जर तुम्ही कम्पेअर केले दोन्हीमध्ये तर ह्यात इनपुट कॉस्ट कमी आहे. दुसरं म्हणजे ही लॉंग टर्म आहे. तुम्ही जर आज केमिकल करत असताना आज तुम्हाला जर 4 पोत्यांनी केमिकलचं काम होत असेल फर्टिलायझरच्या, तर उद्या तुम्हाला 6 लागतील, मग 8 लागतील, आणि ह्याला एंड नाहीये. इकडं उलट आहे. तुम्ही जर आज समजा तुम्ही आज आता जर 10 बैलगाड्या शेणखत टाकला एकरी, तर पुढच्या वर्षी तुम्हाला 6चीच गरज आहे आणि त्यातनं तुम्ही लाईफ लॉंग 4च टाकू शकता. तर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही, मातीसाठी पण, तुमच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी पण. आणि ह्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मला वाटतं रोगराईचा आहे. रोगराई तुम्हाला कंट्रोल करणं लय अवघड झालंय केमिकलमध्ये. ती तुम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये मातीचं पोत सुधारून, झाडाचं प्रतिकार शक्ती वाढवूनच तुम्हाला करता येईल. तर हा झाला शेतीचा विषय. आता शेतमाल जे बाहेर निघतोय, जी केमिकल म्हणून शेतमाल बाहेर निघतोय, आता ग्राहक जे ते कंझ्युम करतात, जे खातात, त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. त्यांना जर तुम्ही केमिकलचा माल दिला तर अनेक व्याधी होतात. तेच तुम्ही सेंद्रिय दिला तर सेंद्रिय औषधासारखं आहे. तर मग दोन्ही दृष्टिकोनाने, शेतीसाठी पण आणि मनुष्यासाठी पण सेंद्रिय सोल्युशन आहे. हॉस्पिटल नाहीये आणि हे केमिकल नाहीये. जर सेंद्रिय शेती सगळ्यांनी जर केली तर रोगराई 100% कमी होणार आणि जो आपला विदाऊट खर्च आहे, म्हणजे दुसरा खर्च आहे, तो खर्च पण आपला ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. सेंद्रिय शेती खरंच काळाची गरज आहे. तर यातून आमचा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता सक्सेस झालेला आहे, यशस्वी झाला, तर यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं? उत्पन्न का? उत्पन्न चांगलं मिळतं बरं का. आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा वर्षाला आमचं 2-2.5 लाखाचं उत्पन्न होतं 7-8 वर्षापूर्वी. आता आम्ही महिन्याला नाही म्हणलं तरी एक 80-90 लाख रुपये उत्पन्न निघतो. एवढं उत्पन्न तुम्ही आणि याचं हे यशस्वी होण्याचं कारण काय?
मला वाटतं मुळात आवड आहे, बाकी सगळं दुय्यम आहे. मुळात आवड आहे आणि सोडलं नाही, ते टिकून राहिलो. आणि आम्ही ज्या स्पेस मधनं आलतो, आम्हाला परत इथं नाही चाललं की परत जाऊन जॉब करू, हे फार इझी होतं. पण आम्ही विचार केला की प्लॅन बी ठेवायचाच नाही. एक म्हणजे एकच गोष्ट आपण ठरवलं की आपल्याला हे करायचंय. ह्यातनं कितीही अडचणी निर्माण होऊ आणि ह्यातनं बाहेर निघायला किती वर्ष लागू, आम्हाला 4 वर्ष लागले, पण आम्ही ते सोडलं नाही. तर मला हे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला आवड पाहिजे आणि तुम्ही दुसरं पर्याय ठेवू नका आयुष्यात. तुम्हाला एक गोष्ट करायची ना, तुम्ही ती एकच करा. बरोबर. आपल्याला जर पर्वतापर्यंत जायचं असेल तर ते डोक्यात दुसरे शॉर्टकटच बघायला, डायरेक्टली पर्वतच गाठायचा, म्हणजे कष्टाला शॉर्टकट नाही. ह्या गोष्टीतून तुमच्या याच्यातून आम्हाला अनुभव आला. तर तुम्ही वेळात वेळ काढून इथं मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि शेतकरी जर इथं व्हिजिट करायची असेल तर तुम्ही करू देताय का, त्यांना भेटू? हो, आमच्या आतापर्यंत साधारणतः 8-9 हजार शेतकरी येऊन गेलेत. तर वेलकम शेतकऱ्यासाठी कधी. थँक्यू सर. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.